नाशिकमध्ये आजचा बुधवारचा बाजार बंद ठेवण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्यात। गंगापूर धरणामधून पाण्याचा विसर्ग होणार आहे आणि त्यामुळे सतर्कतेचा इशारा सुद्धा या नागरिकांना दिला गेलेला आहे। गोदाघाट परिसरामध्ये पाण्याची पातळी वाढण्याचा धोका आहे आणि त्यामुळे गोदाघाटावर दर बुधवारी हा आठवडे बाजार भरतो। पावसाची परिस्थिती पाहता आठवडे बाजार भरवू नये अशा सूचना दिल्या गेल्या। गंगापूर धरणामधून सुमारे 1500 क्युसेक पाण्याचा विसर्ग होणार आहे। नाशिक शहरासह जिल्ह्यातील धरण घाट परिसरामध्ये संततधार मध्यरात्रीपासून सुरू झालेली आहे आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर जलसंपदा विभागाने गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग करण्याचा निर्णय घेतलाय। त्या सगळ्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या गंगापूर धरणातून सध्याच्या घडीला 2000 क्युसेक वेगाने पाण्याचा जो विसर्ग आहे तो सुरू असल्याचं आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळतंय। हे संपूर्ण पाणी जे आहे ते नाशिकच्या रामकुंड परिसरातून थेट पुढे नांदूर मधमेश्वर धरणातून पुढे मराठवाड्याच्या दिशेने झेपावतंय। एकूणच जर बघितलं तर धरण क्षेत्रामध्ये असलेला जो पाणी साठा आहे तो साधारणपणे 80% वर आहे आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर पाणी सोडण्याचा जो निर्णय आहे तो जलसंपदा विभागाने घेतलेला आहे, प्रशासनाने घेतलेला आहे आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर गोदावरी नदीची जी पाणी पातळी आहे ती या सगळ्या दरम्यान वाढणार आहे आणि त्या सगळ्या अनुषंगाने जर बघितलं तर टप्प्याटप्प्याने विविध धरणातून विसर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। दारणा धरणातून देखील पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे। आपण हे जे दृश्य बघतोय हे नाशिकच्या गंगापूर धरणाचं आहे। अथांग अशा स्वरूपाचं असलेलं हे पाणी या ठिकाणी नाशिक शहराला आणि एकूणच मराठवाड्याला देखील पिण्याच्या पाण्यासाठीचं या ठिकाणी हा साठा आहे। त्या सगळ्या अनुषंगाने आता सध्याच्या घडीला हे संपूर्ण जे पाणी आहे ते वाढत असल्यामुळे धरण पाणलोट क्षेत्रामध्ये संततधार सुरू असल्यामुळे पाण्याचा जो विसर्ग आहे तो टप्प्याटप्प्याने वाढवला जाईल। गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ होईल अशा स्वरूपाचा इशारा सतर्कतेचा जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे। हवामान विभागाचा रेड अलर्ट आहे, त्या पार्श्वभूमीवर विसर्ग करण्याचा निर्णय घेतला गेलेला आहे। त्यामुळे नागरिकांनी देखील या सगळ्या काळामध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने ज्या ज्या सूचना दिलेल्या आहेत त्याचं पालन करणं गरजेचं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट जयेश साबळेसह मी किरण ताजने, पुढारी न्यूज, गंगापूर धरण, नाशिक।